नमस्कार. स्मार्ट शिक्षक म्हणजे स्मार्ट शिक्षकांनो, मी तुम्हाला MS एक्सेलच्या होम टॅब म्हणजे होम टॅबबद्दल सांगणार आहे. होम टॅब म्हणजे एक्सेलमध्ये काम करताना आपल्याला वारंवार लागणारी खूप महत्त्वाची साधने एकाच ठिकाणी ठेवलेली एक जागा. चला तर मग प्रत्येक भागाची माहिती घेऊया. क्रमांक 1. कत्रे चिन्ह म्हणजे क्लिपबोर्ड. समजा तुम्हाला एका सेलमध्ये लिहिलेली गोष्ट दुसऱ्या सेलमध्ये पण पाहिजे आहे, तर तुम्ही कॉपी करता. ती मूळ जागी पण राहते आणि दुसरीकडे पण येते. नंबर 2. कट. जर तुम्हाला एका जागी असलेली माहिती पूर्णपणे काढून दुसऱ्या जागी न्यायची असेल, तर तुम्ही कट करता. मूळ जागी ती माहिती निघून जाते. नंबर 3. पेस्ट. कॉपी किंवा कट केलेली माहिती तुम्हाला जिथे ठेवायची आहे, तिथे तुम्ही पेस्ट बटन दाबून ती माहिती आणता. नंबर 4. फॉर्मॅट पेंटर. हे एक जादूचे ब्रश आहे. समजा तुम्ही एका सेलचे अक्षर, रंग किंवा स्टाईल खूप छान केली आहे. तीच स्टाईल दुसऱ्या सेलला द्यायची असेल, तर फॉर्मॅट पेंटर वापरतात. नंबर 2. अक्षरांचे फॉन्ट. हा भाग आपल्या लिहिलेल्या अक्षरांना सुंदर बनवण्यासाठी आहे. क्रमांक 1. फॉन्टचे नाव. यातून तुम्ही तुमच्या अक्षराची शैली म्हणजेच स्टाईल निवडता. उदाहरणार्थ ॲप्टॉस नॅरो किंवा एरियल. नंबर 2. अक्षराचा आकार. अक्षर लहान की मोठे करायचे हे इथे ठरवतात. अक्षर मोठे करण्यासाठी ए मोठा दाबल्यास अक्षर मोठे होते आणि ए लहान दाबल्यास अक्षर लहान होते. नंबर 3. बोल्ड. अक्षर जाड म्हणजे डार्क करण्यासाठी. नंबर 4. इटॅलिक. अक्षर थोडेसे तिरके म्हणजेच स्लांटेड करण्यासाठी. नंबर 5. अंडरलाईन. अक्षराच्या खाली रेष मारण्यासाठी. नंबर 6. बॉर्डर्स. सेलच्या भोवती रेषा म्हणजेच बॉक्स बनवण्यासाठी. यामुळे माहिती वेगळी आणि व्यवस्थित दिसते. नंबर 7. फिल कलर. सेलच्या मागील भागात रंग भरण्यासाठी. नंबर 8. फॉन्ट कलर. लिहिलेल्या अक्षरांचा रंग बदलण्यासाठी. नंबर 3. अलाइनमेंट. हा भाग सेलमध्ये लिहिलेली माहिती कुठे ठेवायची हे सांगतो. क्रमांक 1. व्हर्टिकल अलाइनमेंट म्हणजेच उभी मांडणी. लिहिलेली माहिती सेलच्या वर, मध्यभागी की खाली ठेवायची. क्रमांक 2. हॉरिझॉन्टल अलाइनमेंट म्हणजेच आडवी मांडणी. लिहिलेली माहिती सेलच्या डाव्या बाजूला, उजव्या बाजूला की बरोबर मध्यभागी ठेवायची. क्रमांक 3. ओरिएंटेशन. अक्षरे सरळ की तिरके ठेवायची. उदाहरणार्थ तुम्ही नावाचे हेडिंग तिरके लिहू शकता. नंबर 4. रॅप टेक्स्ट. जर तुम्ही एका सेलमध्ये खूप मोठी ओळ लिहिली असेल, तर ती ओळ आपोआप दुसऱ्या ओळीत टाकून सेलमध्ये बसते. नंबर 5. मर्ज अँड सेंटर म्हणजेच 2 किंवा अधिक सेल जोडून त्यांचा एक मोठा सेल बनवण्यासाठी आणि लिहिलेली माहिती त्या मोठ्या सेलच्या मध्यभागी येते. नंबर 4. नंबर. हा भाग सेलमध्ये असलेल्या आकडेवारीला खास रूप देतो. क्रमांक 1. जनरल. हा सामान्य प्रकार आहे. आकडेवारीला कोणतीही खास स्टाईल नसते. क्रमांक 2. चलन. आकडेवारीच्या पुढे पैशाचे चिन्ह लावण्यासाठी. नंबर 3. टक्केवारी. आकडेवारीला टक्केवारीचे चिन्ह लावण्यासाठी. क्रमांक 4. कॉमा स्टाईल. मोठ्या आकड्यांमध्ये स्वल्पविराम लावण्यासाठी. क्रमांक 5. दशांश वाढवा किंवा कमी करा. पॉइंट नंतर किती आकडे दाखवायचे हे इथे ठरवतात. नंबर 6. स्टाईल्स. या भागात एक्सेलमध्ये आधीच तयार झालेले सुंदर रंग आणि स्टाईल्स असतात. क्रमांक 1. कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणजे शर्तीनुसार स्वरूपण. एका शर्तीवर आधारित सेलला रंग देणे किंवा खास स्वरूपण देणे. उदाहरण, जर एखाद्याचे मार्क 50 पेक्षा जास्त असतील, तर तो सेल हिरवा करा. नंबर 2. टेबल म्हणून स्वरूपण. तुमच्या माहितीला एका व्यवस्थित टेबलचे रूप देण्यासाठी. नंबर 3. सेल स्टाईल्स. हे एक्सेलने तयार केलेले सेलचे खास डिझाईन आहेत. नंबर 6. सेल्स. हा भाग सेल आणि कॉलम किंवा रोमध्ये बदल करण्यासाठी आहे. क्रमांक 1. इन्सर्ट म्हणजे नवीन घालणे. तुमच्या शीटमध्ये नवीन सेल, रो किंवा कॉलम जोडण्यासाठी. क्रमांक 2. डिलीट. तुमच्या शीटमधून सेल, रो किंवा कॉलम काढून टाकण्यासाठी. क्रमांक 3. फॉर्मॅट. रोची उंची किंवा कॉलमची रुंदी सेट करण्यासाठी. नंबर 7. एडिटिंग.
हा शेवटचा आणि खूप उपयोगी भाग आहे. क्रमांक 1, ऑटोसम म्हणजे सिलेक्ट केलेल्या आकड्यांची बेरीज आपोआप करण्यासाठी. क्रमांक 2, फिल एका सेलची माहिती पटकन शेजारच्या अनेक सेलमध्ये खाली, वर, डावीकडे, उजवीकडे भरण्यासाठी. क्रमांक 3, स्वच्छ करणे सेलमध्ये लिहिलेली माहिती किंवा स्टाईल पूर्णपणे पुसून टाकण्यासाठी. क्रमांक 4, क्रमवारी लावा आणि गाळा. 1. क्रमवारी माहितीला लहानातून मोठे म्हणजेच A to Z या क्रमाने लावण्यासाठी. क्रमांक 2, गाळा तुम्हाला फक्त हवी असलेली माहिती दाखवण्यासाठी आणि नको असलेली माहिती लपवण्यासाठी. क्रमांक 5, शोधा आणि निवडा तुमच्या शीटमध्ये एखादा खास शब्द किंवा आकडा शोधण्यासाठी. धन्यवाद. आता तुम्हाला MS एक्सेलच्या होम टॅबची पूर्ण माहिती मिळाली आहे. याचा वापर करून तुम्ही तुमच्या एक्सेल शीटमध्ये खूप छान काम करू शकता. उलट अलपश करा.